आश्वासनांची पूर्तता अद्याप शून्य। एटापल्ली देवडा रेगडी घोट मार्गावर रुग्णवाहिकाही चिखलात अडकली। अवजड रेती वाहतुकीवर बंदीची ग्रामस्थांची मागणी। एटापल्ली देवडा रेगडी घोट हा तालुक्यातील महत्त्वाचा ग्रामीण मार्ग सध्या पूर्णपणे खिळखिळा झाला असून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या रस्त्याने प्रवास करणं जीवघेणं बनलंय। ठिकठिकाणी पडलेले खोल खड्डे, चिखल, पाण्याने भरलेले खाचखळगे आणि उखडलेलं डांबरीकरण यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते। आज या मार्गावर 2 अवजड वाहन चिखलात रुतली तर अत्यावश्यक सेवेसाठी धावणारी रुग्णवाहिकाही चिखलात अडकल्याने रुग्णांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागलाय। या घटनेनंतर प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप अधिकच वाढत आहे। विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वी एटापल्ली पत्रकार संघाच्या नेतृत्वाखाली या रस्त्याच्या दुरवस्थे विरोधात उपोषण आंदोलन करण्यात आलं होतं। त्यावेळी उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांनी आंदोलनकर्त्यांना रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात येईल तसेच जिल्हा खनिज प्रतिष्ठान DMF निधीतून नवीन दर्जेदार रस्त्यासाठी मंजुरी मिळवून कायम सुरू केले जाईल असे लेखी आश्वासन दिलं होतं। त्याचप्रमाणे उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील लवकरच रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते। आज सकाळी रुग्ण घेऊन जाणारी रुग्णवाहिका चिखलात अडकल्याने काही काळ ती जागेवरच थांबून राहिली। एखाद्या अपघातग्रस्त व्यक्तीला किंवा प्रसूतीसाठी नेण्यात येणाऱ्या महिलेला अशा परिस्थितीत वेळेवर वैद्यकीय सेवा मिळाली नाही तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला। स्थानिक ग्रामस्थांच्या मते या मार्गाची सार्वजनिक आणि अवैधरित्या किंवा मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या रेती वाहतुकीमुळे होत आहे। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे आणखी एक महत्त्वाची मागणी केली असून DMF निधीतून नवीन मजबूत आणि दर्जेदार रस्ता तातडीने मंजूर करून त्याचं काम युद्धपातळीवर सुरू करावं तसेच रस्ता पूर्ण होईपर्यंत अवजड वाहनांवर निर्बंध घालावेत अशी मागणी करण्यात आली आहे।